धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं स्वागतच आहे असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। मात्र आधीच राजीनामा घ्यायला हवा होता असं सांगतानाच मंत्रीच करायला नको होतं असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची। धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्यानंतर पंकजा मुंडेंनीही राजीनाम्याचं स्वागत केलं आणि मंत्रीच करायला नको होतं, पण डेर आहे दुरुस्त आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी रोखठोक प्रतिक्रिया दिली। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। त्यांनी सांगितलं असेल, मला माहीत नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे। मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही आहे। त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेलं आहे। मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे। धनंजय मुंडे भाऊ असले तरी मंत्रिपदाच्या खुर्चीवरून सर्व सारखेच आहेत असं सांगताना पंकजांनी मंत्रिपदाच्या शपथेचाही उल्लेख केला आणि संतोष देशमुखांच्या आईचीही क्षमा मागितली। कुठलाही ममत्व भाव न बाळगता, कोणाविषयी कसलाही आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे, यावर मी ठाम आहे। संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची। कारण ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली आहे ते माझ्या पदरात असते, माझ्या पोटचे असते, तरी मी हेच म्हणले असते की त्यांना कडक शासन करा। याच्या पलीकडे कोणताही राजकीय नेता, एखादं व्यक्तिमत्व कोणीही भाष्य करू शकणार नाही। 9 डिसेंबरला 2 कोटींच्या खंडणीच्या आड आले म्हणून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। या हत्येमागचा आका म्हणजेच वाल्मिक कराडचं नाव सर्वात आधी आव्हाड आणि धसांनीच घेतलं। पण त्याआधी पंकजा मुंडेंचा दसरा मेळाव्यातील वाल्मिक कराडबद्दलचं वक्तव्य व्हायरल झालं, ज्यात वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही अशी ओळख पंकजांनी करून दिली। मग आता संतोष देशमुखांच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हललं असा सवाल धसांनी केला। कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड। काल एक जणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं, जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू। पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हललं, हा माझा सवाल। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय कसे आहेत हे या फोटो आणि दृश्यांवरून सहज लक्षात येतं। स्वतः धनंजय मुंडेंनी आपल्या टीममध्ये ते आहेत आणि माझ्या जवळचे आहेत हे नाकारत नसल्याचं ऑन कॅमेरा सांगितलंय। अशी असंख्य लोकांची टीम आहे, त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे। एक मिनिट ते आहेत, आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत, त्यात काय मी नकारणार थोडंच आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवरून पंकजा मुंडे आणि धसांमध्ये याआधी शाब्दिक चकमक झाली। 3 दिवसांआधी बीडच्या घटनेवरूनच प्रश्न विचारल्यावर पुण्यात आलेल्या पंकजांनी बीडचे प्रश्न विचारू नका असं म्हणत पत्रकारांवरच राग व्यक्त केला होता। त्याचाही समाचार सुरेश धसांनी घेतला।
आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. नागपूरहून गजानन उमाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.